दादा काय सांगाल 20 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर खरं तर न्याय देवतेकडनं न्यायाची अपेक्षा आहे. मात्र तुम्ही सांगताय न्यायाची अपेक्षा मात्र तारीखवर तारीख झालेली होती गेल्या अनेक वर्षांपासून. नाही आज तरी वाटतंय का की पूर्ण फायनल हो हो आहे. मी येतो तिकडे येतो मी तिथे येतो ना मी तुमच्याकडे येतो. एक छोटा बाईट आहे दादा. एक काय वाटतंय अपेक्षित काय आहे? एक मिनिट एक मिनिट थांबवा ना गाडी. एक मिनिट थांबव. थांबवा गाडी. पुढे जायचं आपल्याला. पुढे येतोयच ना पुढे येतो. दोन मिनिटं फक्त 2 मिनिट. तुम्हाला लागल कुणाला तर. थांब ना 2 मिनिट बोला ना दादा. सगळेच आहे तिथे या. नाही इकडे आले सगळे आले दादा. सगळे आले दादा. तिथे कोण नाहीये दादा. सगळे आले. कोण नाही दादा. सगळे आले. मी चला तिथे चला सरका तुम्ही 2 मिनिट. एक मिनिट सगळ्या परिसरामध्ये ओमराजे निंबाळकर यांचं संपूर्ण कुटुंब हे सध्या या ठिकाणी दाखल झालेलं आहे. 20 वर्षानंतर दादा तुम्ही कोर्टामध्ये पोहोचलेला आहात. काय निर्णयाची अपेक्षा आहे? हा दे कुठे काय निर्णयाची अपेक्षा आहे दादा? काय मी दादा काय अपेक्षा आहे? काय 2 मिनिटं. माझं कुटुंब मागच्या 20 वर्षापासून माझं आणि माझ्या वडिलांचे चालक समद काजींचं कुटुंब ज्या न्यायालयीन लढाईचा भाग आहे आणि जे 20 वर्ष अविरत संघर्ष केलेला आहे. अनेक संकट, अनेक यातना, दुःख आमच्या दोन्ही कुटुंबांना भोगलेलं आहे. मला वाटतंय जी न्यायालयीन प्रक्रिया सगळी पूर्ण होते त्या न्यायालयीन प्रक्रियेच्या नंतर आज निकालासाठी तारीख ठरवण्यात आली आहे. न्याय देवतेकडनं न्यायाची अपेक्षा आहे. ओमराजे निंबाळकर